स्तनातून दूध यायला लागलं. माऊली घायाळ झाली, रडू लागली, दया वया करू लागली आहे. अहो मला काय पण करा, पाया पडते, मला सोडा, माझ्या घरी मला जाऊ दे. मावळ्या शिवाजी महाराजांचा आदेश होता, कोणालाही खाली सोडायचं नाही. मावळ्यांनी तिला खाली सोडलं नाही. एक कानोसा बघितला, अंधारा कानोसा होता त्या ठिकाणी. ती त्या कानोसातून खाली जरासा पाय घसरला तर दरीत. पण त्या माऊलीचा ओढा आपल्या बाळाकडे होता. एवढी मोठी कडा ती उतरून खाली गेली आणि आपल्या बाळाला तिनं दूध पाजलं जाऊन. रात्रीचा तो अंधार, भयान अंधार असताना दूध पाजलं. ही वार्ता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा महाराजांनी त्या माऊलीला बोलून वरती घेतलं, सोन्याचं कडं बक्षीस दिलं. ज्या ठिकाणाहून ती गेली होती त्या ठिकाणी नवीन बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. आजही तो दिमागात उभा आहे, कारण तिच्यामध्ये ती माऊलीच ओढा होता. एक मुलगा एक मुलगी, अर्थातच दोघं एकमेकावर प्रेम करत होते. असंच बोलता बोलता ती मुलगी त्या मुलाला म्हणाली, अरे तू माझ्यासाठी काय करू शकतोस? तर तो मुलगा म्हणाला, मी काय करायला हवं? ती म्हणाली, तू काय करू शकतोस? परत मुलगा म्हणला, तू सांगशील ते करेन. तू काहीही मागून बघ, मी तुझ्यासाठी द्यायला तयार आहे, तुझ्यासाठी काय पण. अरे आई बापासाठी काय पण केला असतास ना, तुझा 7 जन्माचा उद्धार झाला असता. क्षणभरच्या प्रेमासाठी, तुझ्यासाठी काय पण. ती म्हणाली, तुझ्या आईचं काळीज मला हवंय. तुझी आई खूप छान आहे, तुझी आई खूप प्रेमळ आहे, तुझी आई खूप गुणवान आहे, धनवान आहे, तुझी आई फार मोठी आहे आणि ते काळीज मला पाहिजे. अरे यू गेलो यू आलो, पळत गेला, धावत गेला, आई जवळ गेला, आई आई तुला मला काहीतरी सांगायचं आहे. अरे माऊली होती ती माऊली, काय तिने दिलं नाही सांगा. अरे बाळा मागून तर बघ, आई मला देशील? आई तुझं मला काळीच हवंय, माझ्या प्रेयसीने मागितलंय. अरे घे बाळा म्हणली. आईच्या हृदयात त्यानं सुरी खुपसली. रक्ताचा प्रवाह, रक्त वाहू लागलं, रक्ताचा पाठ वाहू लागला. आई धाडकन कोसळली. तो सुरा भोकसल्याला बाहेर काढला, रक्तानं बंबाळ झाला होता. मुलाच्या तोंडावर, अंगावर रक्ताच्या चिळकांड्या उडल्या होत्या. रक्तानं तो माकला होता. तसंच त्यानं हात घातलं त्या काळजामध्ये, हृदयात हात घातलं, काळीज पिळून बाहेर काढलं. कारण त्याला प्रियसीचं प्रेम मिळणार होतं. तो काळीज घेऊन तो पळू लागला, सैरा वैरा धावू लागला. कधी एकदा काळीज तिच्याकडे देईन असं त्याला झालं होतं. तो पळता पळता ठेच लागली, धाडकन खाली कोसळला. खाली कोसळल्यानंतर त्या काळजातून आवाज आला, अरे बाळा कुठं लागलं का रे तुला? कुठे लागले सांग लाडक्या, अरे बाळा रे बाळा रे लाडक्या रे. काळजात आवाज आला, बाळा कुठं लागलं का रे? रक्तानं बंब झालेलं ते भिजलेलं काळीज बोलतय, बाळा कुठं लागलंय? काळीज एकीकडे पडलं होतं, पोरग एकीकडे पडलं होतं. तसाच तो मुलगा उठला, ते काळीज पुन्हा घेतला, पुन्हा सैरा वैरा धावू लागला. काळजातून धडधड सुरू होती, माझ्या बाळाला कुठं लागलं, माझ्या बाळाला कुठं लागलं. आईचं हृदय ते धडधडत होतं. तो तसाच प्रेयसीकडे गेला आणि ते काळीज त्यानं त्या प्रेयसीला दिलं. ती तेव्हा तडकन बाजूला झाली. अरे हाट म्हणली, तू तुझ्या आईचं काळीज कापून आणायला कमी केलं नाहीस,
मग माझं काळीज कधी काढू शकतोस? चल, तुझी योग्यता नाही माझ्या बरोबर प्रेम करण्याची. तिनं हाकलून दिलं. असं हे आईचं काळीज असतं. त्या आईचं काळीज बाळासाठी तिळ तिळ तुटत असतं. म्हणून जगात आई देवाहून थोर आहे. आईला कधीही विसरू नका. जिनं आपल्या दोन्ही हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला आणि आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या आईला आपण विसरणं म्हणजे या जगातलं महापाप आहे. सांगलीच्या जेलमध्ये मी कार्यक्रम करत होतो. कळंबा जेलला कार्यक्रम केला, सांगलीच्या जेलमध्ये बरेच वेळा कैद्यांसाठी कार्यक्रम केलं. तेव्हा कार्यक्रम करत असताना एक कैदी आले माझ्यासमोर आणि त्याने सांगितलं की अहो त्या आईचं गाणं म्हणा. पण 1 मिनिट थांबा म्हणले. आणि पाठीमागं तो गेला कैदी आणि एका माणसाला, एका मुलाला उचलून त्यानं आणलं आणि माझ्यासमोर आपटलं. खाली इथं समोर आपटलं आणि पाठीमागे सगळे कैदी 2000 कैदी बसले होते. मग मी गाणं म्हणायला लागलो. कुठलं गाणं म्हटलं? ते गाणं म्हणतो आणि त्यानंतर त्याचा संदर्भ सांगतो.